नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्याकरिता नवीन डिश. तीच म्हणजे मलाईपासून बनलेली मिठाई. तर मी कशी बनवते ते बघा. माझ्या पद्धतीने तुम्ही जर पूर्णपणे व्हिडिओ बघितला आणि माझ्या पद्धतीने हे मिठाई बनवली तर एकच नंबर मिठाई बनणार आणि स्वादिष्ट खूप लागणार. तर नक्कीच पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा का ही मिठाई कशी बनली आहे, ती किती टेस्टी आहे. तर चला बघूया आपण. मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, त्याला बॉईल करायला ठेवलेलं आहे. तर कमी गॅसवरती ठेवायचं, कारण त्याच्यावर पूर्ण मलाई आली पाहिजे, दूध वरती नाही आलं पाहिजे. त्याकरता आपण गॅस कधी पण कमीच असावं. तर मी गॅस कमी ठेवलेला आहे आणि पातेलं ठेवलेलं आहे. तर बघा अशी त्यावरती मलाई आली पाहिजे. गरम झालेला आहे, गॅस बंद केली आणि त्यावरती आपण हे चाळणीचं झाकण ठेवायचं, कारण यावरती पूर्ण वाफ निघून जाणार आणि दुधावरती मलाई मस्त घट्ट. दुधात 3 चम्मच साखर घातलेली आहे, त्याबरोबर एवढी मी हे केसर घातलेलं आहे, कारण कलरसाठी खूप छान कलर येते मिठाईला. असं एकत्र करून घ्यायचं म्हणजे कलर छान येते. आता या दुधाला आपण गरम होऊ देऊया. आपण अजून हे दुसऱ्यांदा मलाई काढते आहे. हे अशी दूध गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडं केसर घातलेलं होतं, कारण कलर यायसाठी केसर घातलं. आता दूध थंड झालेलं आहे, गार झालेलं आहे, त्यामध्ये हे मलाई घातलेली आहे मी. त्याला मस्त असं फिरवून घेऊया. मखाना घातलेला आहे, मखान्याचं पीठ करून घेतलेलं आहे. तर मोठा 1 चम्मच घेतलेला आहे. 1 चम्मच साखर पीठ घालत आहे. गोड असते म्हणजे साखर कमीच लागते. जुन्या पद्धतीमध्ये रवी लावायचे. हे जुने लोक याला रवीनेच करायचे. हे मिठाई रवीने खूप छान आणि मस्त बनते. तसं आपल्याला वेळ नसेल तर आपण मिक्सर पॉट मध्ये घालून पण आपण करू शकतो, काढू शकतो, काही हरकत नाही. पण या रवीनेच खूप छान आणि मस्त मिठाई बनते. हे बघा किती छान मलाई आलेली आहे. हे मलाई आपण एका पॉट मध्ये काढून घ्यायची. बघा किती छान आणि मस्त घट्ट घट्ट मलाई आलेली आहे. तर आपण मखाना मलाई याची मिठाई बनवत आहे आणि मला कमेंट करून सांगा का मिठाई कशी बनली, किती टेस्टी बनली. थोडे ड्रायफ्रूट घालायचे, थोडं केसर घालायचं. हे वाराणसीची मलाई मखाना मिठाई.